नमस्कार, HSC मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बोर्ड परीक्षेच्या कृतीपत्रिकेत 20 मार्काचा जो गद्य विभाग आपल्याला सोडवायचा आहे तो समजून घेतला। आज आपण विभाग दुसरा पद्य जो आपल्याला बोर्ड परीक्षेत 16 मार्कासाठी येणार आहे तो कसा आहे हे आपण समजून घेऊया। तत्पूर्वी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सेट करा, म्हणजे लगेचच तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील। तर हा पद्य विभाग 16 मार्कासाठी कसा आहे आणि अपेक्षित कौशल्य कोणते आहेत हे आपण व्यवस्थित समजून घेऊया। तर या 16 मार्कासाठी तुम्हाला आकलन, अभिव्यक्ती, काव्य सौंदर्य आणि रसग्रहण यावर आधारित तुम्हाला कृती सोडवायच्या आहेत। आता कृती क्रमांक 2 अ मध्ये तुम्हाला पठित पद्य पाठावर आधारित उत्तर म्हणजे तुम्हाला काय दिले जाईल, त्या ठिकाणी ती कविता दिली जाईल आणि ती संपूर्ण कविता तुम्हाला त्या कृतीपत्रिकेत देण्यात येईल। आता या कवितेवरती तुम्हाला कृती कशा सोडवायच्या आहेत बघा। तर कृती क्रमांक 2 अ मध्ये तुम्हाला पहिली कृती सोडवायची आहे ती आकलन कृती, आणि ही आकलन कृती तुम्हाला त्या ठिकाणी आकृती दिली जाईल आणि ती आकृती न बदलता त्यामध्ये तुम्हाला ते पॉइंट भरायचे आहेत आणि 2 गुणांसाठी ही कृती असणार आहे। त्यानंतर कृती क्रमांक 2 अ मध्ये दुसरा जो असणार आहे तुम्हाला तो तसा पहिल्या कृतीसारखाच म्हणजे 2 गुणांसाठीच तुम्हाला ही कृती दिली जाईल। आणि 3 नंबरला मात्र तुम्हाला अभिव्यक्ती कृती सोडवायची आहे। ही अभिव्यक्ती कृती मात्र तुम्हाला 4 मार्कासाठी सोडवायची आहे। असा हा कृती क्रमांक 2 अ भाग तुम्हाला 8 गुणांसाठी आणि त्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण कविता पाठ्यपुस्तकातली त्या कृतीपत्रिकेत दिली जाईल। त्यानंतर आ जो भाग आहे कृती क्रमांक 2 मधला आ भाग हा पण तुम्हाला पाठ्यपुस्तकातली कविताच दिली जाईल। अ मध्ये जी कविता दिलेली आहे ती सोडून दुसरी एखादी कविता पुस्तकातलीच तुम्हाला दिली जाईल। आता या कवितेवरती तुम्हाला 4 गुणांसाठी कृती सोडवायच्या आहेत। आता या कृती कशा असणार आहे तर एकच कृती असणार आहे। तुम्हाला त्या कवितेच्या 4 ओळी दिल्या जातील आणि त्या ओळींचा अर्थ तुम्हाला समजलेला अर्थ तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे। 4 गुणांसाठी ही कृती तुम्हाला सोडवायची आहे। त्यानंतर ई भाग जो आहे हा ई भाग पण पाठ्यपुस्तकातलीच कविता तुम्हाला त्या ठिकाणी त्या कवितेवरती आधारितच कृती असणार आहेत। आता यामध्ये काय असणार आहे तर अ आणि आ मध्ये तुम्हाला ज्या 2 कविता दिल्या होत्या त्या 2 कविता सोडून तुम्हाला उरलेल्या कोणत्याही कवितेपैकी 2 कविता तुम्हाला या ठिकाणी त्यावर आधारित कृती सोडवायच्या आहेत। आता ई मध्ये कृती कशा येणार आहेत बघा। 4 गुणांसाठी कृती आहे तर वरील 2 कविता सोडून तुम्हाला 2 कविता वर आधारित कृती विचारल्या जातील। एक तर तुम्हाला काव्य सौंदर्य विचारले जाईल, त्यासाठी 4 ते 6 कवितेच्या ओळी दिल्या जातील आणि त्याच्यावर आधारित काव्य सौंदर्य स्पष्ट करा, 4 मार्कासाठी असेल। किंवा तुम्हाला दुसरी एखादी कविता दिली जाईल आणि त्या कवितेच्या 4 ओळी देऊन त्या कवितेचे रसग्रहण करा अशी कृती असेल। म्हणजे या ई भागामध्ये तुम्हाला किंवा आहे, एकतर काव्य सौंदर्य स्पष्ट करा किंवा रसग्रहण करा आणि या 2 कविता असणार आहेत। म्हणजे तुम्हाला एकूण या 4 कविता या पद्य भागासाठी दिल्या जातील। पण या कविता एक महत्त्वाचे लक्षात ठेवायचं आहे की पाठ्यपुस्तकातल्याच कविता तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत। म्हणजे या ठिकाणी पठित पद्यच आहे, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरची कोणतीही कविता तुम्हाला येणार नाही। धन्यवाद।